लहानपणी लग्न झालं ती पोरगी माईच्या घरात होती का लाला मामा का नवऱ्याच्या घरी? माईच्या घरी राहायची. बरं ती पोरगी माईच्या घरी कवरक राहायची? रांगाली होस तर. मग हे लग्न करण्याला काय अर्थ होता का त्या? ते बळच कोणी भेटत नसं म्हणून आपलं बाहेर नका ते बाजीरामुळे असा करायचा काठी घेऊन चालायचा आणि गिरचा बाई आणि त्या बाजीराव घाटाच्या पोराला दी पोरगी तू असं म्हणायचं आणि दिली की मग बाईकडं म्हणायचं कोणता लाला म्हणायचं देवळा देवळा थोडी ठरबची फोड आणि लालाची पाटलाला किती गोड गोड घातलं तर रसायचीच खोड. माय असं नाव घ्यावं लागतं. हो बरं बरं. म्हणजे तुमचा काळ चांगला होता म्हणायचं. आमचा काळ चांगला होता. बाजीरामुळे जमिलं माझं. बरं बरं. मी लहानपणच होतो. लहानच. हा बरं बरं. भाऊ तुमचं कोण जमिलं? बरं बरं. तो लग्न झालं तुम्हाला चांगलं कळत होतं का? हा त्याला कळत असेल चांगलं कळलं होतं लहान होतो का कुस्त्याला हाणायचं? कुस्त्या खेळत बरं बरं. पण त्या टायमात दारू फिरून नसतं ना, आता लई बेवडे झाले लेकर. बरं बरं. पहिला मग तुमच्या काय धाबे हातभाटे काय होत्या का? काही नव्हते. बरं. हे मग आता लग्न उशीर व्हायला पण पोरं बेवडे निघली. बेवडे निघले. एक कांदा नासका दिसते नाही ना पोरं नासके पण ते एक पिदाळ असलं की ते सरळ म्हणजे